आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येरवडा परिसरातील रेकॉर्डवरील गुंडांच्या गुन्हेगारीवर निर्बंध ठेवण्यासाठी पोलीस उपआयुक्त हिम्मत जाधव यांनी टोळी प्रमुख व त्याचे सदस्य असलेल्या 4 सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. टोळी प्रमुख वनराज महेंद्र जाधव वय 21 वर्षे, राहणार लक्ष्मीनगर येरवडा. टोळी सदस्य यशराज आनंद इंगळे वय 23 वर्षे, राहणार लक्ष्मीनगर येरवडा. टोळी सदस्य हिमालय उर्फ गोलू मिटू बिस्ट वय 21 वर्षे, राहणार लक्ष्मीनगर येरवडा आणि मयूर विष्णू गुंजाळ वय 26 वर्षे, राहणार वडारवस्ती शनियाळी येरवडा अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. येरवडा पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील टोळी प्रमुख टोळी सदस्य हे खूनशी व धोकादायक प्रवृत्तीचे असून त्यांच्याविरुद्ध खून, दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, तोडफोड करणे, घातक हत्यार बाळगणे, शिवीगाळ करणे, हाताने मारहाण करणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहावा यासाठी येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी त्यांच्यावर तडीपार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस उपआयुक्त हिम्मत जाधव यांच्याकडे पाठविला. जाधव यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून चौघांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे पल्लवी मेहेर आणि स्वाती खेडकर, निगराणी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे, पोलीस उपनिरीक्षक सुर्वे, पोलीस हवालदार सचिन माळी, सचिन शिंदे, महिला पोलीस अंमलदार मोनिका पवार यांनी केली आहे.